नमस्कार. मी अलकनंदा दुर्गे आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत करीत आहे. इथे आपण ऐकणार आहोत श्रीमद वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 56. मी ओम नमो रामा ह्या मंत्राचा जाप करत आहे. तुम्ही पण माझ्याबरोबर करा आणि त्याची एनर्जी जी आहे ती फील करा. ओम नमो रामा. ओम नमो रामा. नमो रामा. नमो रामा. नमो रामा. सर्ग 56. विश्वामित्रांचा पराजय व त्यांची ब्राह्मणत्वाकरता तपश्चर्या. वशिष्ठांनी असे म्हटले तेव्हा महाबलवान विश्वामित्र आग्नेयास्त्राचा उपयोग करून वशिष्ठांना म्हणाले, अरे थांब थांब. तेव्हा कालदंडासारखा ब्रह्मदंड उगारून भगवान वशिष्ठ रागाने म्हणाले, क्षत्रिय धर्मा, हा मी इथे उभा आहे. तुझे काय बळ असेल ते दाखव. गाधी जा. शास्त्रज्ञानाचा तुला गर्व आहे. आज मी पूर्ण गर्व उतरवतो. क्षत्रिय कुल कलंका, कुठं तुझे क्षात्रबल आणि कुठे माझे ब्रह्मबल. आज माझे दिव्य ब्रह्मबल पहा. असे म्हणून धडधडणारी आग पाण्याने शांत करावी त्याप्रमाणे वशिष्ठांनी ब्रह्मदंडाने गाधीपुत्र विश्वामित्रांनी चे आग्नेयास्त्र शांत केले. तेव्हा गाधीपुत्र विश्वामित्रांनी क्रुद्ध होऊन वारुण, रुद्र, ऐद्र, पाशुपत आणि ऐशिक शास्त्राचा प्रयोग केला. त्यांनी मानव, मोहन, गांधर्व, स्वापन, जुंभन, मादन, संतापन, विलापन, शोषण, दारण आणि अत्यंत दुर्जय वज्रास्त्रांचा प्रयोग केला. ब्रह्मपाश, कालपाश, वारुणपाश, पिनाकास्त्र, शुष्क आणि आर्द्र अशनी, दंडास्त्र, पैशाचास्त्र, कौंचास्त्र ह्या अस्त्रांचाही त्यांनी प्रयोग केला. धर्मचक्र, कालचक्र, विष्णुचक्र, वायव्य, मथन, हयशिरस ही अस्त्रेही त्यांनी वशिष्ठावर सोडली. 2 प्रकारच्या शक्ती, कंकाल, मुसल, वैद्याधर महास्त्र, दारुण कालास्त्र ही अस्त्रे त्यांनी उपयोगात आणली. रघुनंदना, त्यांनी घोर त्रिशूलास्त्र, कापाल, कंकण ह्या अस्त्रांचा सुद्धा प्रयोग केला. जप करणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ असलेल्या वशिष्ठावर इतक्या अस्त्रांचा प्रहार व्हावा ही अद्भुत गोष्ट होती. ब्रह्मदेवाचे पुत्र असलेल्या वशिष्ठांनी ती सर्व अस्त्रे आपल्या दंडाने निष्प्रभ करून टाकली. सर्व अस्त्रे शांत झाल्यावर गाधीपुत्र विश्वामित्रांनी ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला.
ब्रह्मास्त्राचा प्रयोग होत आहे हे पाहून अग्नीसह सर्व देव, देवर्षी, गंधर्व व मोठे नाग भयभीत झाले. ब्रह्मास्त्र उदित होताच सर्व त्रैलोक्याचा थरकाप उडाला. परंतु राघवा, वशिष्ठांनी ब्रह्मतेजाने ते महाभयंकर ब्रह्मास्त्रही आपल्या ब्रह्मदंडाने शांत केले. महात्मा वशिष्ठ ब्रह्मास्त्र शांत करीत होते त्यावेळेचे त्यांचे भयंकर रौद्र रूप त्रिलोक्यालाही मोहवून टाकणारे होते. महात्मा वशिष्ठांच्या सर्व रोमकूपामधून किरणांप्रमाणे धूमयुक्त अग्नीच्या ज्वाला निघू लागल्या. वशिष्ठांनी उगारलेला ब्रह्मदंड दुसरा यमदंडच वाटत होता. तो ब्रह्मदंड प्रलयकालाच्या धूमरहित अग्नीप्रमाणे प्रज्वलित झाला होता. तेव्हा ऋषींनी जप करणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ असलेल्या वशिष्ठांची स्तुती करून म्हटले, आपले बल अमोघ आहे. आपण आपल्याच तेजात हे तेज धारण करा. मुनिश्रेष्ठा, आपण महाबलवान विश्वामित्रांना पराभूत केले आहे. म्हणजे लोकांची व्यथा दूर होईल. ऋषींनी असे म्हटल्यावर महाबली वशिष्ठ शांत झाले. पराभूत झालेले विश्वामित्र उसासा टाकून म्हणाले, क्षत्रिय बलाला धिक्कार असो. ब्रह्मतेजाचे बल हेच खरे बल आहे. कारण एकाच ब्रह्मदंडाने माझी सर्व अस्त्रे शांत केली. ही घटना प्रत्यक्ष पाहून मी आता इंद्रिये आणि मन निर्मल करून ब्राह्मणत्वाचा प्राप्तीकरता महान तपश्चर्या करेल. हा सर्ग इथे संपलेला आहे. आपल्या सगळ्यांना हा सर्ग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार. राम राम. जय श्रीराम. धन्यवाद.